तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गत 6 महिन्यांपासून लोणार सरोवराच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे। लोणार सरोवर हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एक अमूल्य भूवैज्ञानिक आश्चर्य आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे। सरोवराची पाणी पातळी 20 ते 25 फुटांनी वाढल्यामुळे पाण्याचे मूळ स्वरूप, क्षारता आणि विम्लता नष्ट होते। पाण्याचा pH स्तर 11.5 वरून 7.5 पर्यंत खाली आला आहे। पाण्याची क्षारता TDS 6000 वरून 400 वर आलेली आहे, ज्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊन सध्या स्थितीला त्यात मासे उत्पन्न झाले आहेत। भविष्यात अनेक डायनोसॉर सारखे घातक प्राणी सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि या सरोवराची जैवविविधता संपली तर हे सामान्य तलाव होऊन जाईल व तेथे कोणताही पर्यटक येणार नाही। यामुळे शहराची आर्थिक घडी बिघडू शकते। पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदैवी आई कमलजा माता यांचे 11व्या शतकातील मंदिर, गैबन शाह वली यांचे 16व्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरे सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। गर्भगृहात पाणी शिरल्याने मातेच्या मूर्तीची व मंदिराची हानी होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छरे यांनी व्यक्त केले आहे। शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचे मूळ रूप बिघडले आहे। त्यामुळे याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी लोणार शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। सरोवराची ही जटिल समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी शहरवासियांच्या वतीने 28 जानेवारी रोजी कडकडीत बंदचे आयोजन करण्यात आले होते। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार। आज लोणार शहर हे संपूर्ण उत्स्फूर्तपणे बंद आहे। कमलजा माता मंदिर हे पाण्यामध्ये 25 ते 30 फूटपर्यंत आज त्या मंदिरात पाणी घुसलेलं आहे आणि ते पाणी कमी करण्यासाठी उपाययोजना करावी या उद्देशानं आज संपूर्ण लोणारवासी यांनी आपल्या दुकानात सगळं सरकारी कार्यालय सर्व बंद ठेवलेले आहेत। फक्त जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा एवढ्याच सुरू आहेत आणि याला खरोखरच हे लोणारचं उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणावा। आणि आज पूर्ण लोणार शहर ठप्प झालेलं आहे। ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है। मी डॉ. गोपाल बच्छरे,